नमस्कार, हॅलो एव्हरीवन. आपल्या सिलेबसचा जो फर्स्ट चॅप्टर आहे इथिक्सचा, की ज्यामध्ये नीतिशास्त्राचा आपण परिचय करणार आहोत की एक्झॅक्टली इथिक्स म्हणजे काय, इंट्रोडक्शन टू इथिक्स. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, व्हॉट इज ॲक्च्युअली मीन्स बाय इथिक्स. इथिक्स म्हणजे काय ॲक्च्युअल, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द इथिक्स अँड द मॉरॅलिटी. की नीतिशास्त्र किंवा नीतिमत्ता आणि नैतिकता फार गोंधळ असतो आपल्या आयुष्यामध्ये. काय नैतिक आहे, काय अनैतिक आहे, काय इथिकल आहे, काय अनइथिकल आहे, यातला डिफरन्स काय. जो तुम्हाला आयोगाने OPSC या खूपदा प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर ही जी इथिक्स नावाचा विषय, त्याचा स्कोप काय, व्याप्ती काय, म्हणजे कशाला इथिक्स म्हणावं आणि काय इथिक्समध्ये येत नाही, हा स्कोपचा विषय आहे. त्यानंतर ही जी इथिक्स आहे याचा सोर्स काय, डिटर्मिनंट्स काय, निर्धारक म्हणजे डिटर्मिनंट्स. सो व्हॉट इज द सोर्स ऑफ इथिक्स अँड द डिटर्मिनंट्स ऑफ इथिक्स. हे 4 सब पॉइंट्स आपल्याला शिकायचे. आपल्या फर्स्ट चॅप्टरमध्ये नाव आहे इंट्रोडक्शन टू इथिक्स. सो आपला प्रवास आपण सुरू करूया. हे बघा, इथिक्स जो फर्स्ट पॉइंट आहे की नीतिशास्त्र किंवा इथिक्स म्हणजे काय. ऍक्च्युअली नीतिशास्त्र किंवा इथिक्स ही तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफी याची एक ब्रांच आहे. समस्या अशी आहे की फिलॉसॉफी म्हणजे काय. बघा, तत्वज्ञानचा अर्थ असा घेऊ शकतो की या समाजामध्ये, आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये जगण्याकरता काही नियमावली असतात, काही चांगल्या गोष्टी असतात. म्हणजे आपल्याला आपले आई वडील लहानपणी शिकवतात, स्कूलमध्ये टीचर्स शिकवतात आणि मोठ्याला समाज शिकवतो की या गोष्टी करणे चांगले आहे किंवा असे वागणे चांगले आहे किंवा असे बोलणे चांगले किंवा अशी कृती चांगली आहे किंवा योग्य आहे किंवा असे बोलणे अयोग्य आहे, असे बोलणे वाईट आहे, ही कृती वाईट आहे. तर काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे जे समाजामध्ये आपण डिस्कस करणारे जे मोठे मोठे विचारवंत असतात ते आपली बाजू मांडतात. तो तत्वज्ञान आहे. आणि तुम्ही आणि मी सामान्य माणसं त्या तत्वज्ञानाला अनुसरून वागण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जो व्यक्ती किंवा जो समूह किंवा जो समाज त्या तत्वज्ञानाला आधारून स्वतःचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, त्या जीवन जी जगण्याची कला आहे, त्याची जो आर्ट आहे, जे कौशल्य आहे, जे स्किल आहे, त्या स्किलला आपण इथिक्स असं म्हणतो. म्हणून तत्वज्ञानाची जी उपशाखा आहे, जी सब ब्रांच आहे, आपण तिला इथिक्स असं म्हणतो. मुळामध्ये इथिक्स विषयामध्ये लोक निर्णय कसे घेतात आणि लोक कृती कशी करतात. म्हणजे लोक निर्णय कुठल्या निकषांच्या आधारे घेतात. उदाहरणार्थ, झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा ही जी कृती आहे किंवा जो मी निर्णय घेतलाय झाडे लावण्याचा, हा कुठल्या आधारे घेतलाय की पर्यावरण वाचेल, तर क्लायमेट चेंज कमी होईल, ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल, जग राष्ट्र वाचेल, एक संकल्पना. आणि काय संडे आहे, दिवसभर पूर्ण वीक काम करतो, थोडा विरंगुळा म्हणून, बॉडीला एक चेंज म्हणून मी झाडे लावतोय. तिसरं, मी सत्कर्म करायचंय, मला काही चांगलं काम समाजाकरता करायचंय, पण एक दिवस अशी मला सुट्टीचे, मी सत्कर्म करतो, दान करतो, धर्म करतो, समाजकार्य करतो. तुम्ही जी कृती करतो आहे तर जो मी निर्णय घेतोय त्या निर्णयामागची बाजू काय, जी मी कृती करतोय, जी मी ऍक्शन करतोय, जे मी निर्णय घेतोय, जी मी कृती करतोय, त्यामागचं सार काय, त्यामागचा जो सार आहे, निर्णय घ्यायची क्षमता किंवा निर्णय ज्या निकषांवर घेतली तो निकष किंवा जी कृती केली ती कुठल्या निकषावर केली, त्या निकषांचा अभ्यास आपल्याला नीतिशास्त्रामध्ये किंवा इथिक्समध्ये केला जातो. म्हणजेच काय, इथिक्स हा जो विषय हा तुम्हाला मला डायरेक्ट करतो. इथिक्स हा विषय, नीतिशास्त्र नीतिमत्ता हा विषय तुम्हाला मला मार्गदर्शन करतो की चांगला निर्णय घ्या, चांगला परिणाम होईल, चांगली कृती करा, चांगला परिणाम होईल. चांगली कृती करण्याचा किंवा योग्य कृती करण्याचा किंवा चांगला निर्णय घेण्याचा, योग्य निर्णय घेण्याचा जो मार्गदर्शक आहे, जो डायरेक्टर आहे, जो गाईड आहे, जो ट्युटर आहे, जो मेंटर आहे, तो कोण आहे, आपला इथिक्स. सो इथिक्स बद्दल तुम्ही अशी सर्वसाधारण त्याची तुम्ही भूमिका करू शकता. आता इथिक्स हा जो शब्द आहे किंवा नीतिशास्त्र हा शब्द आहे,
हा आपण इथिक्स नावाच्या इंग्लिश शब्दावरून घेतलाय. इथिक्स याचं जर मराठीमधलं भाषांतर आहे, आपण नीतिशास्त्र किंवा नीतिमत्ता करतो. आणि जो इथिक्स शब्द इंग्लिश मधला हा ऍक्च्युली आलेला आहे इथॉस पासून. इथॉस नावाचा तो शब्द आहे की ज्या शब्दावरून आपण काय घेतलेला आहे, इथॉस, ग्रीक शब्द. या ग्रीक शब्दावरून इथिक्स हा आपण इंग्रजी शब्द घेतला आणि त्या इंग्रजीवरून आपण नीतिमत्ता किंवा नीतिमत्ता किंवा नीतिशास्त्र हा आपण शब्द मराठीमध्ये घेतला. सो ऍक्च्युली याचा उगम जो आहे तो ग्रीक फिलॉसॉफी मध्ये आहे. ग्रीक तत्वज्ञानामध्ये इथॉस पासून आपण इथिक्स घेतला. इथॉसचा ग्रीक भाषेमधला जर शब्द काढला त्याचा अर्थ होतो रूढी, परंपरा, वागणूक, विचार, स्वभाव इत्यादी. या सगळ्यांना त्या ग्रीकमध्ये इथोस म्हटलं जातं. आणि म्हणून त्यावरून जो शब्द इथिक्स आलाय याचाही अर्थ असा होऊ शकतो की तुमच्या रूढी, तुमच्या परंपरा, तुमचे विचार, तुमची वागणूक, तुमचा स्वभाव, ह्या सगळ्याला आपण काय म्हणतो, नीतिमत्ता किंवा नैतिकता. नीतिमत्ता किंवा नीतिशास्त्र. हा बऱ्याचदा असं होऊ शकतं माझा विचार चुकीचा असेल, म्हणजे माझा विचार असू शकतो नीतिमत्तेला धरून नसणारा, माझा स्वभाव असू शकतो नीतिमत्तेला धरून, म्हणून माझा स्वभाव ठरवतो ती नीतिमत्ता आहे किंवा नाही. त्या माझ्या परंपरा असतील त्या ठरवतील त्या परंपरा नीतिमत्ता धरून आहेत किंवा नाही. जी माझी वागणूक असेल ती ठरेल नीतिमत्ता धरून आहे की नाही. माझा स्वभाव, माझी वागणूक, माझ्या रूढी, माझ्या परंपरा ह्या सगळ्या काय ठरवतं, नीतिमत्ता, नीतिशास्त्र, इथोस किंवा एथिक्स हा एक विषय आहे. आता तुम्ही याचे असे अर्थ काढू शकता, मी मुद्दाम साईडला होतो तुम्हाला स्क्रीन दिसाय म्हणून, याचा आपण अर्थ असाही काढू शकता की नीतिमत्ता म्हणजे जे मानवी कृती योग्य आहे किंवा अयोग्य आहे याचा पद्धतशीर अभ्यास करणे. म्हणजे काय, ज्या मानवी कृती असतील त्या कृतींचा, मी आता बोललो मानवी कृतींचा, ते योग्य आहेत, राईट आहे का रॉंग आहे यांचा स्टडी करणे, सिस्टमॅटिक स्टडी करणे. सिस्टमॅटिक पद्धतशीर अभ्यास करणे, अध्ययन करणे की एखाद्या व्यक्तीची जी कृती आहे, जी वागणूक आहे ती योग्य आहे किंवा अयोग्य आहे. याचा पद्धतशीर जो अभ्यास होतो कशा करता, एक अंतिम मानवतावादी साध्य सिद्ध करण्यासाठी, अचीव करण्याकरता, की सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं, अशा समाजाच्या नैतिक कल्याणासाठी, मानवतेच्या कल्याणाकरता जे साधन वापरतोय, साधन काय आपलं एथिक्स. या साधनाद्वारे आपण काय साध्य करू शकतो, संपूर्ण मानव जातीचं कल्याण, ज्यावर वसुधैव कुटुंबकम म्हणतात. आता मोदी साहेबांनी G20 मीटिंग मध्येही हा पुकारला होता की आमचा जो मेन अजेंडा आहे, आणि आम्ही रशियाकडे ना आम्ही अमेरिकेकडे जास्त झुकलेलो आहोत, तर त्यांचा ऐकतो किंवा मी रशियाचा ऐकतो. म्हणजे आत्ताच रशियाला युक्रेन युद्धामध्ये मोदी साहेबांनी युद्ध थांबवा असा नैतिक आदेश दिला होता. नैतिक आदेश कम रिक्वेस्ट केली होती आणि त्याचा परिणाम झाला सकारात्मक. म्हणून मोदी साहेब बोलले आम्ही कोणाकडेही चुकत नाही, तर कोणाचा आमचा दबाव नाहीये. जी आमची कृती आहे, जी भारतीयांची कृती आहे, जी भारतीय देशाची कृती आहे, ती कृती मानवतेला धरून आहे. तर आम्ही विश्वास करतो वसुधैव कुटुंबकम मध्ये सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, कुटुंबाचं कल्याण व्हावं अशी आमची वागणूक आहे. आणि ती वागणूक कशा करता करतो की जग मानवतं काय व्हावं, कल्याण व्हावं. आणि त्या कल्याण होण्याकरता आमचे जे साधन आहे, जे इन्स्ट्रुमेंट आहे, जे वाहन आहे, जे व्हेकल आहे, ती आमची मानवी कृती आहे की जी मानवी कृती नीतिमत्तेला, इथिक्सला धरून आम्ही तपासतो. सो इन जनरल एखाद्या मानवाची कृती योग्य किंवा अयोग्य तपासणे, त्याला आपण त्याला आपण नीतिमत्ता किंवा नीतिशास्त्र, इथिक्स असं म्हणू शकतो. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग कळली असेल की इथिक्स म्हणजे काय. समता, बंधुता, न्यायता, शांतता, निपक्षपातीपणा, सहानुभूती, करुणा, दया, श्रद्धा, विश्वास, परोपकार
या सगळ्या उक्ती आहेत, या सगळ्या वृत्ती तुमची मानवी कृती ठरवतात योग्य का अयोग्य. लहान जाऊ आत्ताच मागे आय थिंक नाशिक शहरामध्ये घटना घडली की एका भटक्या कुत्र्याने रस्त्यावरच्या मुलाचा चावा घेतला आणि तो मुलगा गंभीर जखमी झाला. आता या घटनेला प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनाने याचं मंथन करेल की त्या भटक्या कुत्र्याला गोळ्यावरून ठारच केलं पाहिजे, ही पहिली विचार असेल. काही म्हणते नाही नाही नाही, जरी ती कुत्री भटकी असली पण त्यांच्यामध्येही जीव आहे, त्यांच्यामध्येही आत्मा आहे, त्यांना मारलं नाही पाहिजे. काही हेही म्हणतील की नाही 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 ठीक आहे, जीव आहे, त्यांना वाचवा, त्यांना गोळ्या घालू नका, पण त्यांचा काही बंदोबस्त करा. म्हणजे जो तो आपले विचार, आपली कृती, आपली श्रद्धा, आपली वागणूक, आपले हावभाव प्रकट करतो. मग इथिक्स त्याला ठरवतं की हे नीतिमत्ता धरून आहे किंवा नाही, म्हणून माझे विचार, माझी कृती, माझी वागणूक योग्य आहे किंवा नाही हे तपासून बघू. कसल्या आधारे? समता, न्यायता, बंधुता, विश्वास, करुणा, श्रद्धा, परंपरा, माझं आचरण, माझे विचार, माझी सौधार्यपणा, माझी सहानुभूती, निपक्षपातीपणा, या सगळ्यांच्या आधारे जेव्हा माझी मानवी कृती याचा सिस्टमॅटिक स्टडी केला जातो का मानव जातीचं कल्याण व्हावं, त्या स्टडीला आपण इथिक्स, नीतिशास्त्र, नीतिमत्ता असं म्हणतो. सो आय होप तुम्हाला म्हणजे काय हा टॉपिक इन नटशेल कळला असेल. यात दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होऊन जातो की सर मोरॅलिटी म्हणजे नैतिकता आणि दुसरं एथिक्स म्हणजे नीतिमत्ता किंवा नीतिशास्त्र, हे सेम आहेत का? काय असेल तरी फरक आहे का? एक्झॅक्टली फरक आहे. फरक तर 100% आहे. काही गोष्टी नैतिक आहेत त्या नीतिमत्तेला धरून नाहीत, काही नीतिमत्तेला धरून नाही त्या नैतिक नाहीत, काही नैतिक पण नाही नीतिमत्ता धरून पण नाही, काही नीतिमत्तावाल्या पण आहे, काही नैतिक पण आहे. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत या टॉपिक मध्ये, ज्याचं नाव आहे नीतिमत्ता वर्सेस विरुद्ध नीतिशास्त्र किंवा नैतिकता. आता पहिल्या आपण बेसिक गोष्टी बोलून घेऊ, 2 भाग करतो. इथिक्स, नीतिमत्ता, आणि दुसरं मॉरॅलिटी म्हणजे नैतिकता. आपण 2 भाग करूया. हे बघा, ऍक्च्युअली मी आता बोललो इथिक्स म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला किंवा त्या समाजाला काय योग्य आहे किंवा काय अयोग्य आहे, म्हणजे त्याने केलेली कृती योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे ठरवणारी तत्वे म्हणजे काय असतं आपल्याकडे? नीतिमत्ता. की एखाद्या व्यक्तीला, त्या समूहाने, त्या समाजाने कसं योग्य वागावं किंवा त्याचं वागणे अयोग्य हे ज्या तत्वांवरती ठेवतात, ती तत्वे, जे प्रिन्सिपल, जे फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत, त्याला आपण इथिक्स असं म्हणतो. नैतिकता हा मोस्टली त्या व्यक्ती किंवा तो समूह किंवा त्या समाजाच्या रूढी परंपरा शो करतात, रूढी परंपरा दर्शवतात. म्हणजे समजून घ्या, एखाद्या व्यक्तीने, समूहाने, समाजाने कुठल्या रूढींचं किंवा कुठल्या परंपरेचं पालन केलं तर ते काय होतं? नैतिक होतं. जर त्या समाजाने, त्या समूहाने, त्या समाजातील किंवा कुटुंबातील रूढी परंपरेचं पालनाविरुद्ध कृती केली तर ती काय बनते? अनैतिक बनते.
इथिक्स ह्या तत्वांचे आधारे असतात. तत्वे मी आता बोललो, समता, करुणा, परोपकार, श्रद्धा, विश्वास वगैरे. आणि ह्या रूढी परंपरा असतात. म्हणजे काय, म्हणजे काय, इथिक्स ही संकल्पना आहे, ही संकल्पना एक प्रकारचा सामूहिक दृष्टिकोन आहे, एक सामूहिक कलेक्टिव्ह दृष्टिकोन आहे. का? कारण काय, समता ही प्रत्येकाने समतेने वागलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही जातीचे असा, धर्माचे असा, समाजाचे असा, लिंगाचे असा, वर्णाचे असा, कुठलेही असा, समताच आहे. परोपकार केलाच पाहिजे, बरोबर, कुठेतरी श्रद्धा विश्वास ठेवलाच पाहिजे. सो इथिक्स, नीतिमत्ता हा सामूहिक दृष्टिकोन, म्हणजे सगळ्यांना लागू होतात, ते सगळ्यांना समान प्रकारे लागू होतात, पण ते सामूहिक आहेत. परंपरावरती विश्वास ठेवला पाहिजे, सामूहिक आहे. पण जे की रूढी परंपरा ह्या त्या समाजासाठी वैयक्तिक दृष्टिकोन दर्शवतात. उदाहरणार्थ की आमच्या समाजामध्ये जो लव्ह मॅरेज विषय असतो, जो प्रेमविवाह विषय असतो, तो आमच्या समाजामध्ये किंवा माझ्या कुटुंबामध्ये किंवा माझ्या घरामध्ये मान्य नाहीये. म्हणजे माझ्या आईवडिलांना वाटतं की प्रेम विवाह करू नये, हा, पण काही समाजामध्ये ते ऍक्सेप्टेड आहे की दोन जोडप्यांना जर परस्पर प्रेम असेल, प्रेम तत्व आहे, जर दोन जोडप्यांमध्ये परस्परामध्ये जर प्रेम असेल ते लग्न करावं ना. पण माझ्या कुटुंबात चालत नाही. आमच्या कुटुंबात ज्या परंपरा आहे, आमच्या कुटुंबात ज्या रूढी आहे, त्या रूढींना धरून प्रेम विवाह चालत नाही. आणि म्हणून आमच्या कुटुंबामध्ये प्रेम विवाह करणे हे माझा वैयक्तिक दृष्टिकोन आहे ना. हा, काही समाजामध्ये हे चालतं, मग ते नैतिक असतील. ज्या समाजामध्ये कुटुंबामध्ये प्रेम विवाहाला मान्यता आहे, नैतिक असणार आहे. पण ज्या कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये प्रेम विवाह मान्यता नसेल, आणि जरी एखाद्या जोडपाने लव्ह मॅरेज केलं, तर ते कसं बनतं, अनैतिक. तुम्ही समाजाच्या विरुद्ध बोललात. पण आई वडिलांचा आदर करणे, मोठ्यांचा सन्मान करणे, यात काही भेदभाव नाहीये. कुठलाही समाज असो, तो असेच म्हणतो, धर्म असा म्हणतो की प्रत्येकाचा सन्मान केलाच पाहिजे, सामूहिक दृष्टिकोन. आणि म्हणून नीतिशास्त्र किंवा नीतिशास्त्र किंवा नीतिमत्ता ही त्या व्यक्तीवर, समाजावर सामूहिक दृष्ट्या काम करतात. तर नैतिकता, मॉरॅलिटी ही त्याची वैयक्तिक असते, हे डोक्यात ठेवा. सो इथिक्स हे कलेक्टिव्ह आहेत आणि मॉरॅलिटी हे वैयक्तिक आहे. म्हणजे माझ्या करता जे नैतिक असेल ते तुमच्या करता नैतिक असेलच जरुरी नाही. जर गोमांस खाणे कदाचित माझ्या करता नैतिक असू शकते, माझ्या कुटुंबाची रूढी परंपरा असू शकते, पण ते इतरांना नैतिक असेलच जरुरी नाही. किंवा मांसाहार करणे हे काही समाजात निषिद्ध असेल, अनैतिक असेल, पण काही समाजामध्ये गाई म्हैस वगळता इतर मांसाहार करणे रूढीचा भाग असेल. आणि म्हणून या रूढी परंपरा ह्या वैयक्तिक आहेत. म्हणून मॉरॅलिटी सुद्धा काय, वैयक्तिक आहे. जे तुम्हाला नैतिक आहे ते मला नैतिक असेलच जरुरी नाही, ते व्हाईस वर्सा आहे. पण पशूंची पण पशूंचा सुद्धा मान सन्मान केला पाहिजे, पशूंना क्रूरतेने वागवलं नाही पाहिजे, ही इथिक्स आहे. त्यात काही मतभेद नाहीये की क्रूरतेने वागवता कामा नाही, म्हणून पशूंची हत्या करू नये हे इथिकली बरोबर आहे. जे क्रूरपणे वागण्या करू नये हे बरोबर आहे, हे सगळ्याला मान्य आहे. कुठलाही धर्म हत्येचा, नरबळीचा अधिकार तुम्हाला देत नाही. कुठलाही धर्म शांतता, सौहार्द, परस्पर प्रेमाची वागणूक हा सल्ला देतो. पण इथिक्स युनिव्हर्सल आहे, म्हणजे प्रत्येक धर्माला, जातीला, धर्माला, लिंगाला अनुकूल आहे, लागू नये. पण नैतिकता, मॉरॅलिटी ही इंडिव्हिज्युअल व्हॅरी करते. एकाच कुटुंबामध्ये 4 सदस्य असतील, आई वडील, मुलगा मुलगी, पण चारींना एकच गोष्ट नैतिक वाटणं गरजेचं नाही. एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या मुलीला जीन्स पॅन्ट आणि टॉप घालणं कदाचित नवीन फॅशन, नवीन परंपरा नैतिक वाटू शकतं, पण त्याच कुटुंबातल्या ज्या आईला, वडिलांना, सख्ख्या मोठ्या भावाला, बहिणीने किंवा मुलीने जीन्स पॅन्ट टॉप घालणं
हे आपल्या समाजाला अनैतिक आहे असं वागणं साहजिकच आहे. आणि म्हणून नैतिकता हा विषय इंडिव्हिज्युअल आहे, बट इथिक्स हा विषय कलेक्टिव्ह आहे, समाजाकरता आहे. उदाहरणार्थ प्रामाणिकपणा, इंटिग्रिटी. आता मला सांगा, इंटिग्रिटी ही सामूहिक आहे ना, की प्रत्येकाने प्रामाणिकपणे, निष्ठा, सचोटीने काम केलं पाहिजे. यात काय आहे? कुठलाही समाज असो, कुठला धर्म असो, हा काय म्हणतो? ऑनेस्टी पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे कुठल्या कामामध्ये. यात काय भेदभाव आहे? हा ऑनेस्टी प्रत्येकाला लागू आहे ना. एक्झॅक्टली म्हणतो काय केलं आपला एथिक्स. पण सत्य बोलणे वैयक्तिक आहे. काही असं वाटणं साहजिक आहे की सर मी खोटं बोलतो, पण चांगल्या गोष्टी पुढे बोलू आपण. ते की काही लोक असे म्हणतात की सर मी खोटं बोललो बरं का, पण ते गरजेचं होतं. जर खरं बोललो असतो तर भांडण झाली असती, मारामारा झाल्या असत्या, घर तुटली असती, म्हणून मी खोटं बोललो. पण त्याच्याकरता खोटं बोलणं नैतिक आहे. पण काही लोक करता काही असो, परिणाम काही का असे ना, सत्यच बोललं पाहिजे, हे त्याला काय बोललं नाही. म्हणजे नैतिकता हा विषय इंडिव्हिज्युअलिस्टिक, वैयक्तिक आहे, बट इथिक्स हा विषय कलेक्टिव्ह आहे. पहिला डिफरन्स आय होप मला कळला असेल. नो बघा पुढचा बघा डिफरन्स. पुन्हा ई फॉर इथिक्स, एम फॉर मॉरॅलिटी, नैतिकता. थर्ड बघा, इथिक्स जो आहे हा तुम्हाला एक्सटर्नल रूल्स टाकतो आणि तुमचे इंटरनल रूल्स असतात, और इंटरनल अंडरस्टँडिंग असते. म्हणजे इथिक्स हे बाह्य नियमाने असतात प्रेरित, आणि हे आपल्या एक शब्द आहे अंतःकरणाची समज असते. अंतःकरणाची समज, बरोबर ना. मी जेव्हा घराच्या बाहेर पडतो, प्रामाणिकपणा माझ्यामध्ये असला पाहिजे, ऍक्च्युअली हे माझा दबाव आहे कोणाचा? समाजाचा. की समाज म्हणतो मी प्रामाणिक पाहिजे म्हणून मी वागतो ना. समाज म्हणतं जर मग रस्त्यावरती मला एखादं पॉकेट सापडलं पैशाचं भरलेलं किंवा रिकामं सुद्धा, तर मी ते परत केलं पाहिजे किंवा ऍटलिस्ट पोलिसांना घेऊन जमा केलं पाहिजे. हे समाज मला शिकवतो ना. शाळेमध्ये गुरुजनांचा आदर केला पाहिजे, मान सन्मान केला पाहिजे, स्त्रियांचा आदर केला पाहिजे, हे समाज मला शिकवतो ना. हे सामाजिक वागणूक आहे जी मला प्रेरणा देते कसं वागावं. बट नैतिक की माझ्या मुलीने जीन्स पॅन्ट घालू नये, हा माझ्या अंतःकरणाची समज आहे ना. बरोबर आहे का? समाज सांगत नाही मला, ही माझ्या अंतःकरणाची. काही पालक समाजाला जुगारून सुद्धा मुलांना तेवढा फ्रीडम देतात. अंतःकरण ठीक आहे, माझ्या समाजामध्ये जीन्स पॅन्ट अलाउड नाहीये, पण माझी मुलगी मला माहिती आहे म्हणून ती शिकते, तिने हवे ते कपडे घालावे, माझी समज आहे, माझी वागणूक आहे. पण नैतिकता बराचदा आपल्या अंतःकरणाची समज असतो, आपल्या अंतःकरणामधला आवाज असतो. पण इथिक्स समाजाने तुम्हाला टाकलेला दबाव असतो. आणि म्हणून हा तुम्हाला समाजाचा किंवा सामाजिक, म्हणजे तुमचा सामाजिक पण आभासी दबाव असतो. आभासी, व्हर्च्युअल, दिसत नाही पण दबाव असतो. आणि हा तुमच्या काय चांगले आणि काय वाईट हे ठरवणारा असतो. आभासी दबाव म्हणजे समाज दाखवत नाहीये माझी इच्छा आहे मी लग्न करावं, प्रेम विवाह, पण समाज मला करू देत नाही, दबाव आहे.
पण जर समजा मला असं वाटते, माझं वैयक्तिक मला असं वाटते की प्रेमविवाह करणं हे अनैतिक आहे, म्हणजे प्रेमविवाह केला तर समाज मला वाईट ठरवेल ना, मला वाईट काढेल ना. पण मी उद्या समजा कलेक्टर झालो तर समाज मला कसं म्हणेल, चांगलं म्हणेल ना, है ना. मी मी प्रामाणिकपणा दाखवला तर मी चांगला वेळ सोडून द्या, पण प्रामाणिकपणा काही दाखवणार नाही, प्रामाणिकपणा केलंच पाहिजे. तर प्रामाणिकपणा असणं मला समाज म्हणतो, तर चांगलं वाईट काही नाही ना. हा, चांगलं वाईट काहीच नाही, समाजामध्ये गेल्यावर प्रामाणिकपणा असलाच पाहिजे परस्परांमध्ये, ठीक आहे. हे काय शो करतो माझा आचरण, की जर मी समाजाचं नुसार ऐकलं, जर प्रामाणिकपणा ठेवला, त्यानुसार कृती केली, तर माझं आचरण कसं होतं, नैतिक होतं, नीतिमत्ता धरून होतं माझं आचरण. की जर मी प्रामाणिकपणा दाखवला, जर मी दाखवलं, जर मी परस्परांपरी समभाव दाखवला, मी सहानुभूती दाखवली, मी दाखवलं खरे सत्यपणा, तर माझं आचरण समाज काय म्हणतो, नीतिमत्ता धरून आहे. बरोबर आहे. पण जर मी माझे वैयक्तिक गुण जोपासतोय, तर माझे वैयक्तिक गुण काय असतात, चांगले किंवा वाईट. जसं कलेक्टर झालो तर समाज मला चांगलं म्हणेल, आमच्या कुटुंबात एक बी कलेक्टर नाहीये, बरोबर. आमच्या कुटुंबात सगळे शेतकरी आहेत, म्हणून माझा बापही शेतकरी, आजोबाई शेतकरी, मीही शेतकरी झालो, समाज म्हणेल, माझं काय म्हणेल, काय केलं बाप बी शेतकरी, तू बी शेतकरी, तू काय केलं, काय केलं तू, समाज मला वाईट ठरवल. पण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तो बळीराजा आहे, म्हणून शेतकऱ्यांना अधिक अधिक उत्पादन करून गरिबाची भूक मिटवली पाहिजे. गरिबाची भूक मिटवणे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे, हे माझं आचरण शो करतं. म्हणून शेतकरी शेती करेल, कदाचित त्याचं आचरण लोक म्हणतील वा नीतिमत्तेला धरून एवढा इंजिनिअरिंग झालेला आहे, IIT मध्ये फॉरेन मधून आला, पण गावाकडून शेती करतोय. अशी उदाहरणं आहेत, फॉरेन मध्ये MS केलं, MD केलं, काही डॉक्टर शिकला आणि गावाकडून शेती करतोय, वा काय माणूस आहे, असा माणूस इथिकल माणूस आहे, वा. पण बाप शेतकरी आहे, पोरग मी शेतीच करतोय, समाज मला काय ठरवेल, वाईट ठरवेल. आणि म्हणून नीतिमत्तेने जर आचरण केलं तर समाज तुम्हाला नीतिमत्ताला धरलेला माणूस म्हणतो. म्हणून हे तुम्हाला समाज बाह्य नियम टाकतं, दबाव टाकतं की तुम्ही तसं वागा. पण नैतिकता मी ठरवतो की मला काय नैतिक आहे आणि मला काय अनैतिक आहे. शेतकऱ्याच्या मुलाने उत्तम शेती करून सुद्धा जर लोक मला वाईट होत असतील, तर माझ्या अंतःकरणाचा आवाज आहे, मला असं वाटतं. पण मी गावाचे 10 एकर विकून शहरामध्ये MIDC मध्ये 100 रुपये रोजने काम करतोय, मला नैतिक वाटते की माझा मुलगा मुंबईला जॉबला आहे, नैतिक वाटतं काही लोकांना. म्हणून नैतिक अनैतिक हे इंडिव्हिज्युअल आहे, हे चांगलं किंवा वाईट ठरवतं. पण नीतिमत्ता, एथिक्स, हे तुमचे आचरण ठरवतं, बिहेवियर ठरवतं, आणि समाजाने प्रेरित केलेलं असतं, जो तुमच्या दबाव असतो की तुम्ही असं केलंच पाहिजे, हा तुमच्यावर नैतिक दबाव असतो. त्यानंतर जो पुढचा फरक आपण काढू शकतो इथिक्स आणि इथिक्स आणि मॉरॅलिटीमध्ये, म्हणजे नीतिमत्ता आणि नैतिकतेमध्ये. हे बघा, मुळामध्ये नैतिकता हा फार जुना कन्सेप्ट आहे, ही फार जुनी संज्ञा आहे. म्हणजे ज्या वेळापासून माणूस पृथ्वीवरती आला, तो एकटा राहायचा, नग्न राहायचा, तर कपडे न घालता फिरायचा, इट वॉज नैतिक. कालांतराने त्याने अंगवली झाडाचा पाला बांधला, तो पाला बांधणं नैतिक बनलं आणि पाला नाही बांधणं अनैतिक बनलं. सो नैतिक अनैतिक हा वाद सुरूच आहे माणूस पृथ्वीवर आल्यापासून. पण नीतिशास्त्र, नीतिमत्ता ही संकल्पना फार नवीन आहे. ज्यावेळेस समाज हा पुढारलेला असतो, जेव्हा लोकशाही लिबरल असते, बरोबर आहे, जेव्हा समाज हा पुढारलेला असतो, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेला असतो, तर समाजामध्ये नीतिमत्ता आणि नीतिशास्त्र प्रवेश करतं. पण पण नैतिकता, तो समाज पुढारलेला असो अथवा नसो, समाज जुना असो अथवा नवा असो, तरी नैतिकता पुरातन काळापासून सुरूच आहे. म्हणून नैतिकता हा जुना कॉन्सेप्ट आहे, पण नीतिशास्त्र, इथिक्स हा तुलनेने फार नवीन विषय आहे. हे बघा,
बऱ्याचदा नैतिकता ही धर्माला जोडली जाते, म्हणून याचा धार्मिक अर्थ सुद्धा काढला जातो. धार्मिक अर्थ मी आता बोललो, आमच्या धर्मात चिकन मटन खाल्लेलं चालते पण गाय चालत नाही, किंवा आमच्या धर्मात काही खाल्लेलं चालतंय, किंवा आमच्या धर्मात नुसता चुकून मच्छर जरी मारला तरी चालत नाही. धर्म आहेत ना असे. काही धर्मामध्ये इतकी कट्टर अहिंसा आहे की जेव्हा तुम्ही खाली बसतात तुम्ही तीही जागा झाडूने पहिले साफ करा मग बसा. का? तुमच्या बसल्यामुळे खालचे जीवाणू बॅक्टेरिया सुद्धा मरता कामा नये. इथून सुरुवात आहे. आणि काही धर्मात तुम्ही कोणालाही कापून खाल्लं तरी चालते. काही जमाती आदिवासी जमातीमध्ये माणूस माणसाला अख्खा कापून खातो ते बी चालते. म्हणून नैतिकता, काही लोक म्हणतात सर मी शुक्रवारी आणि रविवारी खातो, बुधवारी, सोमवारी, एकादशी, चतुर्थी नाही 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 पाप आहे, आज एकादशी खाऊ नका, सोमवारी चालत नाही, हा रविवारी का खातो मी, रविवारी हक्काने खातो, चिकन खातो, फक्त मटण खातो, गाय खात नाही, गोमांस खात नाही, डुक्कर खात नाही. म्हणजे काही माणूस सगळं चालतं. हे काय आपलं धार्मिक अर्थ आहे. म्हणजे मंदिरात गेलो पाहिजे, देवाची पूजा केली पाहिजे, गॉड, अल्लाह, खुदा, गॉड, प्रार्थना केली पाहिजे. काही नसतं असं, काही नसतं. तो फक्त शक्ती आहे, निराकार शक्ती, निरंकार शक्ती आहे. म्हणजे धर्म, नैतिकता हा धर्माला जोडलेला विषय असतो, की धर्म ठरवतो की काय नैतिक आहे किंवा काय अनैतिक आहे. बट इथिक्स, नीतिमत्तेला धार्मिक अर्थ नाही, धार्मिक जोड नाही, धार्मिक तत्व नाही, धार्मिक अर्थ नाही. हे फरक डोक्यात ठेवा. म्हणून नैतिकता ही बऱ्याच अंशी धर्माला प्रेरित असते, जोडलेली असते. बट नैतिक शास्त्र किंवा नीतिशास्त्र याचा धर्माशी काहीही संबंध नाही. सर्वात महत्वाचं, परिस्थितीनुसार, म्हणजे पुढे बोलू आपण, स्थळ आणि काळ ही सापेक्ष असते. म्हणजेच ती ठिकाण आणि काळ बदलणारी असते. मी आता बोललो 100 वर्षापूर्वी इथिक्स वेगळे असतील, आज इथिक्स वेगळे असतील. समाज जसा लिबरल होत चालतो, समाज जसा उदार होत चालतो, समाज लोकशाही प्रगत होत चालते, तसे लोक इथिक्स बदलवत चालतात. जसं काही वर्षापूर्वी मतदान करणे ठीक आहे, चला आता आपण भारतीय नागरिक आहोत, मतदान करा. पण आता मतदान करणे आपलं नैतिक कर्तव्य मानलं जातं. समाज बदलत जातोय. ठीक आहे, शिकलं पाहिजे, ठीक आहे, ठीक आहे. पण आता 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिकवणे ही पालकांची आणि सरकारची नैतिक जबाबदारी सर बदलली. इथिक्स काळानुसार आणि ठिकाणानुसार बदलणारे असतात. आफ्रिकेमधले इथिक्स वेगळे असतील आदिवासींचे, आणि कदाचित नॉर्वे, स्वीडन, फिनलंड मधले इथिक्स वेगळे असतील नागरिकांचे. 100 वर्षापूर्वी आपले इथिक्स वेगळे असतील, आज बदलून गेले. पण इथिक्स हे स्थळ आणि काळानुसार बदलणारे असतात. पण जी नैतिकता असते ही कदाचित बदलणारी असते, कदाचित बदलणारी असते. कदाचित. जरी मी इंजिनिअरिंग केली, जर मी पीजी केली, MSc, MA, MA खूप काही शिकलोय, तरी माझे विचार तेच सेम की माझ्या मुलीने, मी फक्त एक्झाम्पल देतो, माझ्या मुलीने लव्ह मॅरेज करू नये. काही करावं, किती शिकावं, पण लव्ह मॅरेज करू नये. मी फार शिकलेला आहे, मी फार शिकलेला आहे. म्हणून रूढी परंपरा या किंचितशा बदलणाऱ्या असतात. म्हणजे हजारो वर्ष, शेकडो वर्ष गेल्यानंतर किंचित बदलते. पण इथिक्स ह्या थोडासा कालखंड गेला, थोडीशी माणूस इकॉनॉमिक लिबरल झालं तर लगेच त्या बदलणाऱ्या असतात, त्या फ्लेक्झिबल असतात. बट मॉरल्स व्हॅल्यू ह्या लवकर बदलत नसतात. आता या सगळ्या चर्चेतून तुम्हाला कळलं असेल की जी गोष्ट नैतिक आहे ती नीतिमत्ता धरून असेल असलच नाही, किंवा जी गोष्ट नीतिमत्ता धरून आहे ती नैतिक असेल असंही नाही, किंवा अशा काही गोष्टी असतील ज्या नीतिमत्ता धरूनही नाही आणि नैतिकतेकडे धरून नाही. आपण एक्झाम्पल बघूया, तुम्हाला फार सोपं होईल. आपण एक्झाम्पल घेऊया. पहिलं एक्झाम्पल घेऊया की ती गोष्ट किंवा ती वागणूक किंवा आचरण
नीतिमत्तेला धरूनही आहे, नीतिमत्तेलाही धरून आहे आणि प्लस ती नैतिकतेलाही धरून आहे, दोन्ही आहे. असे एखादी कृती, असे आचरण की जे इथिकल पण आहे आणि दुसरं ते मॉरल पण. एक्झाम्पल, फसवणूक. की एक्स ने आपल्या वाय पार्टनरची, वाय पार्टनर पत्नी असेल किंवा लिव्हिंगची असेल, कोणी का असे ना, एक्स ने आपल्या वाय पार्टनरची फसवणूक करता कामा नये. एक्स या मेल पार्टनरने वाय या फिमेल पार्टनरची फसवणूक करता कामा नये. सर हे इथिक्सला बी धरून आहे ना, कारण समाजामध्ये कोणीही कोणाचीही कुठल्याही प्रकारे आर्थिक, सामाजिक, राजनैतिक, सांस्कृतिक, शारीरिक, मानसिक कुठल्याही प्रकारची फसवणूक करणे हे कोणतेही समाज मान्य करत नाही आणि असं करू नये असा समाज दबाव टाकतो. प्लस प्रत्येकाला असं आतून वाटत असतंय की सर मी कोणाची फसवणूक केली नाही, त्याने माझी केली पण मी तर कोणाची केली नाही. म्हणतो ना सर मी कोणाचं वाईट केलं नाही, लोकांनी माझा मोकार वाईट केलं पण मी कोणाचं वाईट केलं नाही. ते बघितलं असेल, भविष्य सांगणारा माणूस तुम्हाला कुठे रस्त्यावरती भेटतो, त्याची 2-3 वाक्य फार फिक्स असतात आणि ती वाक्य प्रत्येकाला सेम असतात, पण ते ऐकून तुम्हाला 100% बरं वाटतं. त्याची प्रॉपर ट्युनिंग असते. भाऊ तुम्ही फार चांगले आहात मनाने, तुमचं मन फार विशाल आहे, तुमचं मन फार मोठं आहे, तुम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाहीये, तुम्ही मला फसवत नाही, तुम्ही रुपया खाल्ला नाहीये, तुम्ही कोणाबद्दल कधी वाईट विचार करत नाही, तुम्ही परस्त्रीला देवी मानतात, पण लोक तुमच्या सोबत लोक आहेत ते फार वाईट आहेत, तुमचं वाईट इच्छितात, तुमचं वाईट करतात, तुम्हाला जागोजागी लोक फसवतात, तुमची नीतिमत्ता खराब करतात, तुमच्याबद्दल कारवाया करतात. असा समाज तुमच्या विरुद्ध उभा आहे साहेब, पण तुम्ही चांगले आहात. तुम्ही हे ट्युनिंग मध्ये ह्या लोकांना खूपदा ऐकलं असेल. हा तोच प्रश्न आहे. ही फसवणूक करू नये, मी कोणाची फसवणूक करत नाही, मी फसवा नाही, मी गद्दार नाही, हे प्रत्येकाला वाटतं आणि म्हणून फसवणूक करू नये हे नीतिमत्ता धरूनही आहे आणि प्लस ते नैतिकी आहे, दोन्ही आहे, दोन्ही आहे. म्हणजे फसवणूक दोन्हीकडे, इथिक्स आणि मॉरॅलिटी हे दोन्ही मध्ये कॉमन आहे. फसवणूक, गद्दारी, विश्वासघात, पाठीत खंजीर खुपसणे तो प्रकार, दोन्ही गोष्टी, दोन्ही गोष्टी. दुसरं उदाहरण, एखादी गोष्ट नैतिक नाही, नैतिक नाही, नैतिक नाहीये ती, बट ती नीतिमत्तेला धरून आहे, ती नीतिमत्तेला आहे. म्हणजे काय? नॉट मॉरल बट इथिकल. तुमच्या वैयक्तिक बुद्धीला पटणारी नाहीये. व्हॉट इज मॉरल? तुमच्या वैयक्तिक बुद्धीला पटणार नाही, बट हा समाज म्हणतं ते योग्य आहे म्हणून तुम्हाला ते करणं भाग आहे. मग त्याचा मिनिंग तुमच्या वैयक्तिक बुद्धीला पटणार नाही, तुमच्या वैयक्तिक बुद्धीला ते पटणार नाही, पण समाज म्हणते म्हणून तुम्हाला करणं भाग आहे. एक मिनिट. उदाहरणार्थ समजा माझी एखादी बहीण किंवा माझी एखादी पत्नी किंवा माझी आई समजा मेन्स्ट्रुअल सायकल मधून जाते, तर मासिक पाळी. मग मासिक पाळीमध्ये जात असताना आपण बऱ्याचदा असं मानतो की तिने आपल्या घरातल्या देव्हाऱ्यामध्ये, आपल्या घरातल्या किचन, एक्झाम्पल देतो, काहीच एक्झाम्पल देतोय, काही नसेल, माझ्या देव्हाऱ्यामध्ये घरातल्या किचनमध्ये किंवा त्याहून महत्वाचं म्हणजे मंदिरामध्ये त्या 4-5 दिवस प्रवेश करू नये, हे माझ्या बुद्धीला पटणार आहे. म्हणजे जर त्या स्त्रीला ती मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये असेल आणि जर ती स्त्री मंदिरात जात असेल ते चुकीचं आहे ना सर, हे मॉरल नाही हो, हे मॉरल नाही. कारण वर्षानुवर्ष रूढी परंपरा आमच्या आईने जे पाळलंय, आमच्या आईच्या आईने पाळलंय,
आमच्या आईच्या सासूने पाळलंय, तिच्या सासूने पाळलंय, माझी बहिणीने पाळलंय. म्हणून माझा एक समज झालेला आहे की त्या काळामध्ये माझ्या बहिणीने, माझ्या आईने, माझ्या पत्नीने जर मंदिरामध्ये प्रवेश केला ते माझ्या बुद्धीला न पटणार आहे, म्हणजे अनैतिक वागणूक आहे. ही कशी वागणूक आहे? अनैतिक आहे. पण आजकाल काही समाज, शबरीमाला मंदिर, समाज इतका लिबरल झालेला आहे की मेन्स्ट्रुअल सायकलचा संबंध धर्माशी नाही. मेन्स्ट्रुअल सायकलचा संदर्भ धर्माशी नाही. इट्स अ बायोलॉजिकल सायंटिफिक प्रोसेस. हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. म्हणून कदाचित ते इथिकल आहे ना. काय फरक पडतोय? जसं माणसांना, काही माणसांच्या शरीरात सुद्धा काही फ्लुइड्स ह्युमन बॉडी सुद्धा बाहेर सांडत असते, डिरेक्टली, इनडिरेक्टली, कॉन्शियसली, अनकॉन्शियसली. तर ज्या प्रकारे मेल बॉडी काहीतरी फ्लुइड बाहेर टाकते, त्याच प्रकारे फिमेल बॉडीमध्ये सुद्धा काहीतरी लिक्विड्स, फ्लुइड्स बाहेर पडतात. सो इट इज नॉट अ रिलिजियस इश्यू, इट इज जस्ट बायोलॉजिकल इश्यू अँड टेक इट बायोलॉजिकली. म्हणून जे लिबरल समाज आहे, जे विकसित देश आहे, अर्थव्यवस्था जे लोकशाही आहे, त्या देशामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल पासून त्या स्त्रियांना ना मंदिरात, ना मस्जिद, ना चर्चमध्ये कुठले धार्मिक सामाजिक कार्य करण्यापासून तिला कुठलाही अडथळा नाहीये. इथिकल आहे. बरोबर आहे. म्हणजे शबरीमाला मंदिरामध्ये हाच इश्यू होता की इट्स जस्ट अ बायोलॉजिकल प्रोसेस आणि त्या स्त्रीला ती फक्त मेन्स्ट्रुअल सायकल मधून प्रवेश करते आहे आणि म्हणून तिला एका प्रकारे मंदिरात प्रवेश न देणे ही एका प्रकारची आधुनिक काळातली, तिला त्याच कारणावरून, फक्त त्याच कारणावरून तिला मंदिरात प्रवेश नाकारणे हे एक प्रकारची आधुनिक काळातली अस्पृश्यता मानली जाईल, मॉडर्न अनटचेबिलिटी मानली जाईल. आणि म्हणून जर एखाद्या स्त्रीला त्याच कारणास्तव, कारण समस्या काय होती, 15 ते 50 फक्त या स्त्रियांना प्रवेश मंदिरात नव्हता. शबरीमाला मंदिरामध्ये 15 पेक्षा कमी मुलींना प्रवेश होता, 50 पेक्षा अधिक वृद्ध स्त्रियांना प्रवेश होता. फक्त याच कॅटेगरी मधल्या की ज्या महिला रिप्रोडक्शन एज मध्ये ऍक्टिव्ह असतात, मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये ऍक्टिव्ह असतात, त्याच स्त्रियांना प्रवेश नाकारला गेला होता. हा प्रवेश नाकारणे म्हणजे आधुनिक प्रकारची अस्पृश्यता आहे आणि अस्पृश्यता कुठल्याही समाजामध्ये इथिक्सकल मानली जात नाही. अस्पृश्यता कुठलाही समाज इथिकल मानत नाही आणि म्हणून समाजाने लिबरल झाला आणि समाज बनला की फक्त ह्याच निकषावरती त्या स्त्रीला प्रवेश नाकारणे हे अनइथिकल आहे, म्हणून स्त्रियांना प्रवेश द्या. हा निर्णय काही परंपरावादी व्यक्तींना आवडला नाही. काय राव, सुप्रीम कोर्टने काय हस्तक्षेप केला, काय योग्य आहे का? आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या बहिणीला जाऊ देत नाही, आईला जाऊ देत नाही आणि कोर्ट म्हणतोय बिनधास्त जा. हे काय? पण बोलता येत नाही, समाजाने मान्य केलेलं आहे. म्हणून काही समाजाने, मी काही समाज म्हणतोय, काही समाजांचे मान्य केलेलं आहे की हे इथिकल आहे. तुमच्या बुद्धीला नाही पटलं तरी तुम्हाला बाह्य नियम आहेत, तुम्हाला त्याच प्रकारे आचरण करावं लागतं, जरी तुमच्या बुद्धीला ते अनैतिक वाटत असलं तरी सुद्धा. दुसरं एक्झाम्पल, LGBT, समलैंगिक संबंध. बऱ्याच अंशी वैयक्तिक लोकांना बुद्धीला हे न पटणार असतं. LGBT संबंध काही लोकांना अनैतिक वाटतात. लेस्बियन, गेज, बायसेक्सुअल, ट्रान्सजेंडर्स. म्हणजे एखाद्या मुलीला सेक्स्युअली जे ओरिएंटेशन असेल तर ते मुलीकडे असेल तर लेस्बियन आहे. एखाद्या मुलाचं सेक्स्युअल ओरिएंटेशन जर मुलाकडे असेल तर ते गे आहे. एखाद्या व्यक्तीचं, ह्युमनचं सेक्स्युअल ओरिएंटेशन दोन्हीकडे असेल, मेलकडे असेल, फिमेलकडे असेल, तो बायसेक्सुअल आहे. एखाद्या व्यक्तीचं म्हणजे फिजिकल बॉडी मेलची असेल बट त्याचं ओरिएंटेशन फिमेल सारखं असेल किंवा बॉडी फिमेलची असेल आणि वागणूक असेल मेल सारखी, तो ट्रान्सजेंडर्स. त्या लोकांना जरी समाजाने, कायद्याने म्हटले ठीक आहे तुम्हाला समान हक्क आहे, समाज लिबरल होतोय तरी काही लोकांना बुद्धीला ते पटत नाहीये. सो एखादी गोष्ट इथिकल आहे पण तरी सुद्धा ती बुद्धीला अनैतिक वाटू शकते. एखादी गोष्ट इथिकल आहे पण ती बुद्धीला अनैतिक वाटू शकते. म्हणजे एखादी गोष्ट इथिकल आहे आणि मॉरल आहे, एखादी गोष्ट फक्त इथिकल आहे पण ती अनैतिक वाटू शकते, म्हणजे हा वाला भाग. तर ही गोष्ट इथिकल आहे
आणि ती काही लोकांना अनैतिक वाटू शकते. त्यानंतर तिसरा मुद्दा आता थोडा उलटा घेऊया की सर ती गोष्ट मला नैतिक वाटते, नैतिक मला वाटते, मला म्हणजे काय वैयक्तिक, नैतिक मला वाटते, पण समाजाच्या गोष्टीने ती नीतिमत्तेला धरून नाही, ती नीतिमत्ता नाही. म्हणजे काय, फॉर मी इट इज अ मॉरल वन, बट फॉर सोसायटी इट इज अनएथिकल, इट इज अनएथिकल. मला वाटते नैतिक आहे, पण ती समाजामध्ये काय वाटते, अनएथिकल. एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल जसं मला वाटतंय की मी प्रेमविवाह केलं पाहिजे, ठीक आहे, मला काय वाटते, म्हणजे मला वैयक्तिकदृष्ट्या काय वाटते, एक्झाम्पल मी इंजिनिअरिंग केली आहे, मेडिकल केले, MA केले, MSc केले, मी शिकलेला आहे, तर मला माहिती आहे काही नसतं, तर माझं बुद्धी मला म्हणते यार नितीन ठीक आहे ना, चलता लव्ह मॅरेज, तर मला वाटतंय की प्रेम विवाह करणं ठीक आहे, पण तरी मी करत नाही, तरी मी करत नाही. मला वाटते मी केला पाहिजे, नैतिक आहे, तरी मी करत नाही, कारण मी ज्या समाजामध्ये राहतो, मी ज्या सोसायटीमध्ये राहतो, त्या समाजाचा जो आभासी दबाव आहे माझ्यावरती, तो दबाव मला असं म्हणतो की आपल्या समाजामध्ये प्रेमविवाह करणं हे अनइथिकल आहे. माझे वडील म्हणतात बघ बेटा, मला माहितीये तू कॉलेजला जातोयस, उद्या प्रेमात पडू शकतो, ते चुकीचं नाहीये, ठीक आहे, मलाही माहितीये प्रेम होतं त्या वयामध्ये, हार्मोन सिस्टम बॉडी मधले ऍक्टिव्ह असतात, प्रेम होतं, आकर्षण होतं, मला मान्य आहे, मला बुद्धीला पटतंय, योग्य आहे, पण आपण जो समाज आहे त्या समाजामध्ये जर तू लव्ह मॅरेज केलं तर तुला समाज वाळीत काढल, बाहेर काढल, तुला बी काढल आणि मला बी काढल. समाज दबाव आहे, आभासी दबाव आहे, प्रेशर आहे समाजाचा. म्हणून काही गोष्टी मला बुद्धीने वाटतात नैतिक आहे, तरी त्या मी करत नाही, कारण माझ्यावर समाजाचा व्हर्च्युअल प्रेशर आहे, समाजाचा दबाव आहे आणि समाज त्याला अनैतिक घोषित करतं, आणि म्हणून मी तसं आचरण करत नाही. समजून घ्या, मी तसं आचरण करत नाही, तसा विचार करतो, आणि तो विचार मला पटतो सुद्धा, पण तरी सुद्धा मी तसं आचरण करत नाही. पण माझा विचार करणे आणि माझा विचार मला योग्य वाटणे ही माझी नैतिकता आहे, पण तसं आचरण करणे हे माझं नीतिमूल्य, नीतिमत्ता आहे. पण बऱ्याचदा मी केलेला विचार जो मला पटतो तसं मी वागत नाही, कारण मला वाटतं तसं वागितलं तर समाज माझ्यावर अघोरी काम करेल, मला वाळीत टाकेल. आणि चौथं ते नैतिकही नाही आणि ते नीतिमत्तेला धरूनही नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचा खून करणे किंवा एखाद्या स्त्रीचा बलात्कार करणे, रेप करणे, हे कृत्य न माझ्या बुद्धीला पटण्याजोगं आहे. तर कुठलाही समाज तो कितकाही मागासलेला असो, तर कितकाही पुरोगामी असो, कसाही असो, तोही हे मान्य करत नाही. कारण स्त्रीला स्वातंत्र्य आहे, तुम्ही हेही मान्य करा, म्हणून एखाद्या स्त्रीचा तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हे नैतिक दृष्ट्या मलाही योग्य वाटत नाही, माझ्या बुद्धीला न पटण्याजोगं आहे, आणि प्लस समाजाला सुद्धा ते मान्य नाही, आणि म्हणून मी तसा विचारही करत नाही, तसा माझा विचारही नाही, आणि तसा माझी आचरणही नाही. तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की एखादा एक्स व्यक्ती अबाईचा बलात्कार करतो तेव्हा ठीक आहे, लिगली जो गुन्हा शिक्षा होते, पण समाजात सुद्धा त्याची मान प्रतिष्ठा खराब होते. कारण तो समाज असं मानतो की बलात्कार करणे हा ज्या प्रकारचा कायदेशीर गुन्हा आहे तसाच तो एक सामाजिक कलंक सुद्धा आहे, आणि म्हणून ती गोष्ट आचरण कोणी करत नाही, कारण तो सामाजिक गुन्हाही आहे आणि बुद्धिमत्तेला न पटण्याजोगही आहे, पण त्याचा विचारही करत नाही. म्हणून ही गोष्ट इमॉरली आहे आणि प्लस अनइथिकलही आहे.
सो आय होप तुम्हाला दोघी मधला फरक कळला असेल. नीतिमत्ता म्हणजे काय आणि नैतिकता म्हणजे काय. ठीक आहे. आता यानंतर जो पुढचा आपला विषय आहे, ही जी नीतिमत्ता आहे, एक मिनिट पाणी पितो मी. नीतिमत्ता आहे, ह्या नीतिमत्तेची किंवा इथिक्सची व्याप्ती काय, स्कोप काय. व्याप्ती म्हणजे काय, आवाका. स्कोप, स्कोप काय, ही कुठे कुठे लागू पडते आणि कुठे लागू पडत नाही, याला स्कोप म्हणतात. जसं मी एक्झाम्पल मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली, तर कुठे फॉर्म भरू शकतो आणि कुठे फॉर्म भरू शकत नाही. म्हणून माझ्या इंजिनिअरिंगला कुठे स्कोप आहे, कुठे स्कोप नाही. म्हणजे नीतिमत्ता कुठे लागू पडते, कुठे लागू पडत नाही, हे संपलं स्कोप. हे बघा, दोन प्रकारच्या कृती माणूस करतो. एक असतं ह्युमन ऍक्शन्स आणि दुसरं असतं ऍक्शन्स ऑफ ह्युमन्स. ऍक्शन्स ऑफ ह्युमन. ज्या ह्युमन ऍक्शन्स आहेत त्यांना मानवी कृती असं म्हणतो, मानवी कृती. आणि ज्या ऍक्शन्स ऑफ ह्युमन्स आहेत त्या मानवी क्रिया मानतो. क्रिया, मराठीत त्याला काय म्हणतात, मानवी क्रिया. हे बघा, ज्या ऍक्शन्स ऑफ ह्युमन्स आहेत म्हणजे मानवी क्रिया आहेत, याचं मला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, चालणे, बोलणे, झोपणे, हे सगळं. बरं, हे सगळं तुम्ही चालतात, कधी कधी बोलतात, कधी झोपतात, तुमची इच्छा असो वा तुमची इच्छा नसो, तुमच्या बुद्धीला पटो अथवा ना पटो, काही आहे का तुम्हाला करणं भाग. म्हणजे ज्या क्रिया, ज्या गोष्टी तुमची इच्छा असो अथवा नसो त्या तुम्हाला कराव्याच लागतात. म्हणजे ज्या गोष्टी इच्छा, वागणूक याला काही धरून नसतात, तुमची इच्छा असो वा नसो त्या करणं तुम्हाला भाग आहेत, त्या कुठल्यात मानवी क्रिया. आणि ह्या आपल्या मोस्टली अंतर्गत असतात, की समाज म्हणतो का रात्री 10ला झोपा म्हणून मी झोपतो, नाही, झोपतो नाही, माझ्या इंटरनल क्रियात. व्हेरॅस ह्युमन जे ऍक्शन्स असतात, ह्युमन ऍक्शन त्या माझ्या ऐच्छिक म्हणजे स्वतःहून केलेल्या कृती असतात किंवा माझं ऐच्छिक वर्तन असतं. मी माझ्या इच्छेने, विचाराने केलेली कृती किंवा माझं वर्तन ते असतं माझं मानवी क्रिया. म्हणजे यात माझी इच्छा असो वा नसो हा विषय वेगळा आहे, पण माझी हे काम करण्याकरता माझी इच्छा पाहिजे. बरोबर आहे का. उदाहरणार्थ सत्य बोलणे, प्राणी मातांवर दया दाखवणे, प्रामाणिकपणा, सचोटी दाखवणे, ही माझी इच्छा असेल तर कराल ना. मी मुळाला कुत्र्याला दूध पाजल, मुळाला धड मारतो, लाटकी घालल, वाटलं दिवसभर छान सत्य बोलल, वाटलं मोकार खोटही बोलल. इच्छा म्हणजे मानवी ज्या कृती असतात त्या मानवी कृती, त्या ह्युमन ऍक्शन्स असतात, त्या ह्युमन ऍक्शन ऍक्च्युअली माझ्या इच्छेवर आधारलेल्या असतात. आणि आणि नीतिमत्तेचा, इथिक्सचा जो सगळा संबंध आहे, हा सगळा संबंध फक्त आणि फक्त ह्युमन ऍक्शनशीच आहे. म्हणजे नीतिमत्ता हे ठरवत नाही कधी झोपावं, डाव्या कुशीवर झोपावं, उजव्या कुशीवर झोपावं, जेवण चांगलं पचतंय. ज्या गोष्टी अनैच्छिक आहेत त्या संबंधी नीतिमत्ता हस्तक्षेप करत नाही. ज्या मानवी क्रिया आहेत, ज्या तुम्ही तुमच्या इच्छेने करतात, त्या कशा योग्य आहेत, कशा अयोग्य आहेत, हे इथिक्स तपासून पाहते. आणि म्हणून नीतिमत्ता, इथिक्स याचा संबंध फक्त आणि फक्त मानवी क्रियांशी आहे, की ज्या मानवी क्रिया तुम्ही तुमच्या इच्छेने करतात. तुमच्यावर कोणी जबरदस्ती नाही, तुमच्या इच्छेने करतात त्या मानवी क्रिया आहे. कळतं. सो नीतिमत्ता संबंधित आहे विथ द ह्युमन ऍक्शन्स, नॉट द ऍक्शन्स ऑफ ह्युमन. आंतर्गिक बाब ही तुमची
स्वतःची विचार प्रणाली ठरवते. काही लोक नाईट स्टडी करतात, त्यांना योग्य वाटतं, दिवसा झोपतात. काही दिवसाही झोपतात, रात्री झोपतात. तुझे इंटरनल काय फार बडा बडा करतात. आमच्या मास्तर माणसं काही शांत बसतात. हे तुमचं आतली सिस्टम आहे, त्याचा इथिक्सशी काही संबंध नाही. इथिक्स डील्स विथ ओनली विथ दी ह्युमन ऍक्शन्स, मानवी कृती, जे तुम्ही तुमच्या इच्छेने प्रेरित होऊन करतात, जी तुमची कृती अथवा वागणूक दर्शविते. चला आता स्कोप कळला असेल. स्कोप काय? नीतिमत्ता स्कोप फक्त लिमिटेड आहे. द स्कोप ऑफ इथिक्स इज लिमिटेड ओनली विथ दी ह्युमन ऍक्शन्स, नॉट विथ दी ऍक्शन्स ऑफ ह्युमन. नीतिमत्तेची व्याप्ती ही फक्त मानवी कृतीशी निगडीत आहे, ती मानवी क्रियेशी निगडीत नाही. कारण मानवी क्रिया अंतर्गिक आहेत, पण मानवी कृती ही बाह्य असते. म्हणून ज्या ठिकाणी बाह्य कृती आली तिथे काय येतं? आपली नीतिमत्ता येते, इथिक्स येते. ठीक आहे. चलो आता बरेचसे लोक यावर काही आपली आपली कृती दाखवतात की काय कृती आहे. काही लोक म्हणतात, एक्झाम्पल, भावना म्हणजे फिलिंग्स, आपण स्कोप बघतोय. त्यानंतर धर्म, रिलिजन, कला म्हणजे कल्चर, संस्कृती. पाचवं कायदा, लॉ किंवा स्टॅट्यू, विज्ञान, सायन्स, यांचा किंवा आवडीनिवडी, की यांचा आणि इथिक्सचा काही संबंध आहे का, हा स्कोप आहे. हे सगळं. आणि इकडे आपलं काय? नीतिमत्ता, इथिक्स, काही संबंध आहे का, हा स्कोप आहे. हे बघा, नीतिमत्ता म्हणजे भावना नाही, फिलिंग्स नाही. एक्झाम्पल घ्या की मी एखाद्या व्यक्तीवरती, फक्त मी एक्झाम्पल असे का देतोय कारण तुम्हाला ते लगेच कळावे म्हणून. ठीक आहे. एक्झाम्पल फक्त समजण्या करताय, याचा कुठल्याही व्यक्तीशी घटनेशी काही संबंध नाही. आणि संबंध आलास तो फक्त काय समजावा, चला. एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो. तो तिला वारंवार म्हणतो की माझ्या तुझ्याबद्दल स्ट्रॉंग फिलिंग्स आहे, आय हॅव व्हेरी स्ट्रॉंग फिलिंग्स ऑफ यू माय डिअर, असं म्हणतोय. बट जरी त्या सत्य असल्या, पण समजा त्या व्यक्तीला फिमेल पार्टनर, मेल पार्टनरला तो व्यक्तीच्या फिलिंग्स आवडतच नसतील, अपिलिंग होत नसतील, इथपर्यंत बोलतो ना हृदयापर्यंत आरपार जात नसतील, तर ती व्यक्ती कशाच्यावर प्रेम करणार. म्हणून हा जो म्हणतो त्या व्यक्तीला की तुला माझ्या फिलिंगची कदरच नाही, तू अनइथिकल व्यक्तिमत्व आहे, तू माणूसच नाही. नाही, नीतिमत्ता म्हणजे फिलिंग्स नाहीये. फिलिंग्स आर डिफरंट. फिलिंग्स आर इंडिव्हिज्युअल्स अँड दे कॅन व्हॅरी विथ द पर्सन. इथिक्स तसं नाही. इथिक्स एक कलेक्टिव्ह आहे. हा, असं होऊ शकतं की प्रत्येक प्राणी मात्रावर प्रेम करा, आपुलकी करा, ही इथिक्स आहे. बट जी प्रेमाच्या भावना आहेत की बाबा त्या व्यक्तीने माझ्या इतकं प्रेम केलं तर मी इतकं प्रेम केलं, त्यांनी मला इतकं प्रेम केलं पाहिजे, हे ज्या भावना आहे, फिलिंग्स आहेत, इथिकल नाही. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरने माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजे, मला अशा गोळ्या, असं इंजेक्शन दिलं पाहिजे की थोडं मला कमी त्रास झाला पाहिजे. पण डॉक्टर हा इथिकलच नसतो. डायरेक्ट चीर फाडतो, डायरेक्ट इंजेक्शन देतो, कडू गोळा देतो, नुसतं रडवतो. काही संबंध नाही, भावना आहेत. दुसरं, आधी धर्म आणि इथिक्स काही संबंध नाही. कारण धर्म रूढी परंपरांना प्रोत्साहन देतो, पण रूढी परंपरा ह्या बौद्धिक विचाराला पटणाऱ्या असतात, पण समाजाला पटलंच असं नाही. म्हणून धर्म ही संकल्पना वैयक्तिक आहे. धर्म ही संकल्पना एक्झॅक्टली समूहापुरता आहे, पण ती नैतिक असेल जरूर नाही. एक्झाम्पल घ्या, आपण बघतो की बऱ्याचशा धर्मामध्ये, समाजामध्ये प्राण्यांचा बळी देणे, कपडं कापणे, बोकड कापणे, नवस देणे, या प्रथा धार्मिक मानल्या जातात आणि खाण्याला फार गर्दी बी होते. म्हणजे जी लोक धर्म मानत नाही ती बी खायला गर्दी करतात. पण साहजिक आहे, कुठल्याही प्राणी मात्राची हत्या करणे ही चुकीचंच आहे ना. रस्त्यावर एखाद्या कुत्रा निवांत झोपलाय, जर तुम्ही लाथ मारली किंवा दगड मारला तर पारावर बसलेला म्हातारा माणूस शिव्या घालतो, अरे तुला कळत नाही का, मुक प्राणी कशाला मारतो त्याला, असा माझे. म्हणून इथिक्स इज डिफरंट आणि धर्म इज डिफरंट. कला, कल्चर, की साहेब एखादा व्यवसाय करणे
आर्ट म्हणजे कला, एखादा व्यवसाय करणे. ठीक आहे, एक्झाम्पल फक्त एक्झाम्पल, मी दारू विकतो, एक्झाम्पल. दारूचा व्यवसाय, तर दारूचा व्यवसाय म्हणजे आर्ट आहे. मला दारू बनवता येते, मी विकतो. बट मी बघितलं असेल की दारू विकणाऱ्या व्यक्तीला समाज इथिकल मानत नाही, चांगलं मानत नाही. जरी खूप पैशावाला असला त्याच्याकडे जाऊनच पिणार आणि बाळाला म्हणणार, अरे काय माणूस आहे, दारूचा पैसा यायचा, चांगला पैसा नाही यायचा, दारूचा पैसा आहे, आमच्या हाय खाल्लेला पैसा आहे, त्याला भरावा लागल. नीतिमत्ता. म्हणून आर्ट, एखादा व्यवसाय, डॉक्टर कसाही आहे ना, डॉक्टर म्हणजे कसाही नुसता लुटतो, अरे असा व्यवसाय आहे. पण काही लोकांना समाजाला पटत नसतं, ते नीतिशास्त्र नाहीये, ते इथिक्स नाही. मॉडेलिंग करणं हा स्त्रीचा व्यवसाय असू शकतो, पण समाज म्हणतो अरे काय चुकीचं आहे, बरोबर ना. कायदा, बरेचसे तुम्हाला कुठल्या गोष्टी करण्याकरता तुम्हाला प्रोत्साहन देतात. काही सांगल्यामुळे अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा होण्यापूर्वी अस्पृश्यता लीगल मानली जात होती, पण ती इथिकल धरून नव्हती. आज ठीक आहे, कायदा आलेला आहे, पण जरी आज अॅट्रॉसिटी कायदा आलेला आहे, जरी ती एखादी जी गोष्ट कायद्याने अवैध आहे, पण तरी सुद्धा काही समाज ते करतोय ना, चोरून लपून. काही लोकांच्या माइंडमध्ये, समाजामध्ये आहेच ना ते, की नाही ठीक आहे, काय होतंय. म्हणजे कायदा, सतीप्रथा सुरुवातीला समाजाद्वारे मान्य केली गेली होती. नंतर कायदा आल्याने ती कायद्याने ठरली अवैध. पण समाज तर काही ठिकाणी अजून म्हणतोय हुंडा घेणं हे कायद्याने गुन्हा आहे, पण समाज तर ते कृत्य करतोच आहे ना. काही संबंध आहे का? नाही. विज्ञान आज काहीही करतं, पण बरेचसे लोक ते इथिकल मानत नाही. जसं टेस्ट ट्यूब बेबीने ज्या जोडप्याला मूल अपत्य होत नाही, त्या जोडप्याला टेस्ट ट्यूब बेबी वरदान ठरलेलं आहे. बट समाजामध्ये अशा प्रकारे झालेल्या अपत्याला समाज वेगळ्या अँगलने बघतो, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. विकी डोनर, तुम्हाला पिक्चर माहिती असेल. सो विकी डोनर हा पिक्चर सायंटिफिकली जरी मान्य केला गेला असेल, पण काही समाज त्याला मान्य करत नाहीये, इथिकल मानत नाहीये. माझ्या आवडीनिवडी, मला काही गोष्टी करायला आवडतात व्यक्तिशः, पण त्या समाज त्याला अनइथिकल मानतो. जसं मी माझा जोडीदार माझ्याच लिंगाचा असावा किंवा नसावा हे मी ठरवायला नाही, माझी आवड निवड आहे, पण त्यात समाज हस्तक्षेप करतो, इथिक्स. विवाह बाह्य संबंध हे काहींच्या नावडीचे विषय असू शकतात, पण समाजाने ठरले की हे चुकीचे. म्हणून बऱ्याचदा माझ्या आवडीनिवडी आणि माझी नीतिमत्ता मॅच होत नाही. आणि हाच विषय की नीतिमत्ता म्हणजे भावना नाही, नीतिमत्ता म्हणजे धर्म नाही, नीतिमत्ता म्हणजे कला नाही, नीतिमत्ता म्हणजे कायदा नाही, नीतिमत्ता म्हणजे विज्ञान नाही, आणि नीतिमत्ता म्हणजे माझं आवडीनिवडी नाही. मग नीतिमत्ता आहे तरी काय? नीतिमत्ता म्हणजे समाजाने काही मूल्ये ठरवलेली आहेत, जी मूल्ये तुम्हाला काय राईट आणि काय रॉंग ठरवतात, आणि बाह्य तुमच्यावर आभासी दबाव टाकतात, की काय आपली नीतिमूल्ये. म्हणून नीतिमूल्य म्हणजे भावना असतीलच जरुरी नाही, नीतिमूल्य म्हणजे कायदा असेलच जरुरी नाही, नीतिमूल्य म्हणजे आवडीचं असेल जरुरी नाही. नीतिमूल्य समाज ठरवते, मूल्यांच्या द्वारे काय योग्य वर्तन आहे आणि काय अयोग्य वर्तन आहे, मानवी कृतीचं ह्युमन ऍक्शनचं. ठीक आहे. आता हा झाला स्कोप. नीतिमत्तेचे किंवा जे नीतिशास्त्र आहे हा नेमका आला कुठून? तर नीतिमत्तेचे काही स्रोत आहेत, किंवा नीतिमत्ता म्हणजे काय ते ठरवणारे काही निर्धारक आहेत. हे इथिकल आहे किंवा हे इथिकल नाही, अनइथिकल आहे, हे ठरवणारे डिटर्मिनंट्स आहेत. तर काही सोर्स आहे की जिकडनं इथिक्स आलेलं आहे, आणि काही डिटर्मिनंट्स आहे जे ठरवतात की इथिकल आहे अथवा नाही. सो काही डिटर्मिनंट्स आहे आणि काही सोर्स आहे. हे बघा, जॉन अँड जॉर्ज स्टिनर, जॉन अँड जॉर्ज स्टिनर ही जी दोन लोक आहेत,
ही फिलॉसॉफर आहेत जॉन अँड जॉन स्टिनर. या लोकांनी इथिक्सचे नीतिमूल्यचे 6 प्राथमिक स्रोत किंवा निर्धारक सांगितलेले आहेत जे आपल्या कामाचे. जॉन अँड जॉन स्टिनर हे जे फिलॉसॉफर्स आहेत यांनी 6 फंडामेंटल प्रायमरी इतरही आहेत पण 6 प्राथमिक स्रोत किंवा निर्धार सांगितलेले आहेत की जे स्रोत किंवा निर्धार ठरवतात एखादी मानवी कृती इथिकल आहे किंवा नाही. ते 6 स्रोत कुठले ते आपण समजून घेऊया. पहिला म्हणजे 6 जॉन आणि जॉन स्टिनर नुसार पहिला धर्म, दुसरं संस्कृती, तिसरं कायदा, चौथं परंपरा, 5वं कुटुंब फॅमिली आणि 6वं मानवी विवेक कॉन्सायन्स. विवेक कॉन्सायन्स. सत विवेक बुद्धी, परंपरा ट्रॅडिशन, संस्कृती कल्चर, धर्म रिलिजन, कायदा स्टॅट्यूट लॉ, कुटुंब फॅमिली. सो जॉन आणि जॉन स्टिनर यांच्या मते काही निर्धारक आहेत की जे तुमचे आणि माझे इथिक्स ठरवतात. हे बघा नीतिमूल्येचा सर्वात जुना सोर्स आहे, सर्वात ओल्डेस्ट सर्वात जुना हा धर्म आहे. कारण धर्मच सांगतो अहिंसा करू नका, सहानुभूती ठेवा, प्रत्येकावर प्रेम करा, प्रत्येकामध्ये तोच परमेश्वर आहे जो तुमच्यामध्ये तुम्ही मानतात, करुणा करा, आपुलकी ठेवा, हिंसा करू नका. म्हणून धर्मापासून काही चांगल्या गोष्टी घेतल्या आणि आपले नीतिमूल्य आपले इथिक्स बनले. संस्कृतीमध्ये जेव्हा माणूस आधुनिक काळाकडे प्रस्थापित करतो म्हणजे पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतो तर पहिली पिढी दुसऱ्या पिढीला काही ठेवा देऊन जाते की आपल्यामध्ये काय चूक आहे, आपल्यामध्ये काय बरोबर आहे. म्हणून ज्या संस्कृतीमध्ये आधी टोळ्या होत्या त्या टोळ्या शिकारी करायच्या. आता शिकार काय मानली गेली, चुकीची मानली गेली. वाघाला मारू नका, गाईला मारू नका, बैलला मारू नका. म्हणजे संस्कृती निर्धारक आहे पिढ्यानपिढ्या तुमच्या समाजाचे इथिक्स निर्धारित करण्याकरता. कायदा तुमच्या कृतीवरती कायदेशीर बंधनं घालतो. जसं जर तुम्ही एखाद्याची आर्थिक फसवणूक केली तर तुम्हाला कायद्याने सुद्धा काय होतो, गुन्हा होतो. जर तुम्ही एखाद्या फिमेल पार्टनरची सामाजिक मानसिक शारीरिक फसवणूक केली, हत्या केली तर तुम्हाला काय होतो, गुन्हा फळ. म्हणून कायदा प्रेरित करतो की समाजामध्ये नीतिमूल्ये प्रस्थापित करण्यासाठी, नीतिमूल्यांची जोपासणूक वर्तन करण्यासाठी. सेम परंपरा ह्या धर्माच्या अनुषंगिक भाग असतात की यज्ञ होम पूजा करणे हे काही ठिकाणी इथिकल मानलं जातं. अंगात गोत्रगते धागा घालणे, पारंपरिक धार्मिक धागा घालणे, त्याला पवित्र मानलं. डोक्याला टिक्का लावणे है ना. काही लोक म्हणतात स्त्रीने डोक्यावर कुंकवा टिया लावला पाहिजे, तर कुंकवाचा टिया लावणे ही जी परंपरा धर्मामध्ये आलेली आहे ती काही लोक नेतेचे धोरण मानतात, काही लोक ते मानत नाही. हा आपापला विषय आहे. आणि मानवी विवेक सत्सद्विवेक बुद्धी, ही सत्सद्विवेक बुद्धी माणसाला म्हणते साहेब काय राईट आहे काय रॉंग आहे. माझा मित्र मला म्हणतो चला आपण अल्कोहोल घेऊ, ड्रिंक करू, पण तब्येत चांगली होते, थोडेफार ना काय फरक पडतो, पण तरी सुद्धा माझा विवेक ठरवतो की ते मी घ्यावं का नाही. त्यामुळे काही शिकले माणसं सुद्धा त्यांना सगळं बायोलॉजी माहिती आहे, अल्कोहोलचं सगळं कॉन्टेंट माहिती आहे, परिणाम माहिती आहे, त्याचा विवेक म्हणतो मी पित नाही, मला प्यायचं नाही. आणि काही निरक्षर माणसांना काहीच माहित नाही तर ते पितात का, त्याचा विवेक ठरवतो काय इथिकल आहे. म्हणजे काही लोक दारूला इथिकलही मानतात किंवा ठीक आहे बाबा पार्टी पण थोडंफार चालतं, फॅशन आहे. काही लोक ते अनइथिकलही मानतात. आणि कुटुंबाचा फार मोठा रोल असतो तुमच्यावर संस्कार घालण्याचा. तुमचे आई वडील, तुमचे पहिले गुरु आणि शिक्षक हे तुमच्यावर काही चांगले मूल्य तुमच्यावर निर्धारित करत असतात. जसं आदर करणे, प्रेम करणे, वात्सल्य ठेवणे, कुटुंबाप्रती सन्मान बाळगणे, हे सगळं कुटुंब तुमच्यावर निर्धारित करत असतं. आणि हे सगळं तुमचे इथिक्स ठरवत असतात. आणि म्हणून हे सगळ्यांना आपण इथिक्सचे निर्धारक किंवा इथिक्सचे आपण प्रमुख सोर्स असं म्हणतो. अशा प्रकारे जो पहिला चॅप्टर होता नीतिशास्त्राची ओळख बनते, नीतिशास्त्राची ओळख हा चॅप्टर संपलाय. तो नेक्स्ट चॅप्टर आहे, त्यात शिकू आपण नीतिशास्त्राच्या मुख्य शाखा आणि त्याबद्दल सविस्तर माहिती. थँक्यू.